वर्षभरात आर्थिक जगताला सगळ्यात मोठ्या आर्थिक मंदीला सामोरं जावं लागलं. रतन टाटांसाठी सुद्धा हे वर्ष फारसं चांगलं नव्हतं असं म्हणता येईल. नॅनो प्रकल्पाच्या सिंगूरमधल्या जमिनीवरून वाद सुरू झाला आणि नॅनोला सिंगूरमधून काढता पाय घ्यावा लागला. टाटांनी 1 लाखांची नॅनो ऑक्टोबरपर्यंत मार्केटमध्ये येईल असं वचन दिलं होतं, पण मध्ये आला सिंगूरचा वाद. नॅनो प्रकल्पासाठी टाटांनी पश्चिम बंगालमधल्या पंतनगरची 997 एकरची जमीन मिळवली होती, पण ही जमीन सेटच्या अखत्यारीत येत असल्यामुळे वाद पेटला. या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी वापरण्यात आल्या. या प्रकल्पाच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आंदोलन सुरू केलं. ममता बॅनर्जी यांचं आंदोलन खूप चिघळलं. शेतमजूर समितीच्या कार्यकर्त्यांनी टाटा कंपनीच्या 700 कामगारांना वेठीला धरलं. प्रकल्पाचं काम बंद पाडलं. दरम्यान सिंगूरच्या वादावर तोडगा निघालाय अशा बातम्या सतत येत होत्या. टाटांनी 600 एकरात प्रकल्प पूर्ण करावा आणि बाकीचे 400 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात असा कॉम्प्रोमाइज फॉर्म्युलाही आंदोलकांनी काढला होता. पश्चिम बंगालमध्ये होणारा हिंसाचार, लाठीमार यामुळे या प्रकल्पाचं काम पूर्णपणे बंद पडलं. अखेर रतन टाटांनी सिंगूरमधून प्लांट हलवण्याचा निर्णय घेतला. Well-being of our employees, the safety of our contractors. आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि इतर गोष्टी लक्षात घेत आम्ही नॅनो प्रोजेक्ट हलवण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय घेताना आम्हाला दुःख होतंय, कारण आम्ही पश्चिम बंगाल सरकारच्या इन्व्हेस्टर फ्रेंडली पॉलिसीज पासूनच इथे आलो होतो. This is a decision that we've taken with a great deal of sadness. दरम्यान या संपूर्ण वादामुळे नॅनो प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी महाराष्ट्रासह तामिळनाडू, उत्तरांचल या राज्यांनी टाटांना निमंत्रण दिलं. पण या सगळ्यात बाजी मारली ती गुजरात सरकारने. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी टाटांना गुजरातमधल्या साणंद इथल्या युनिव्हर्सिटीची 1100 एकरांची जागा दिली. टाटा आणि नरेंद्र मोदी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि टाटांची लाख मोलाची नॅनो गुजरातला निघाली. नॅनोच्या बाबतीत टाटांना झटका बसला असला तरी या वर्षात टाटांनी 2 इंटरनॅशनल कार ब्रँड आपल्या खिशात टाकले. ते म्हणजे जॅग्वार आणि लँड रोवर. टाटा मोटर्सनं फोर्ड कंपनीशी 2008च्या सुरुवातीलाच $2.3 दशलक्ष साठी जग्वार आणि लँड रोवरचा सौदा केला. या दोन्ही गाड्यांची किंमत भारतीय बाजारात 27 लाख ते 40 लाख रुपये. या डीलमुळे टाटा कंपनीचे शेअर्स 3 आठवड्यात 27% वाढले. भारतीयांना अभिमान वाटावी अशी आणखी एक घटना या वर्षात घडली. ती म्हणजे विक्रम पंडितांची सिटी ग्रुपच्या सीईओ पदी झालेली नेमणूक. सिटी ग्रुप म्हणजे बँकिंग सेक्टरमधली जगातली सगळ्यात मोठी बँक आणि त्याच्या सीईओ पदी मूळच्या नागपूरच्या विक्रम पंडित यांची निवड झाली. मी इथं काम करतोय त्याचा मला अभिमान. दरम्यान मंदीमुळे सिटी ग्रुपमधून अंदाजे 50,000 लोकांची नोकरी गेली आणि याचा फटका विक्रम पंडित यांनाही बसणार अशा बातम्या न्यूयॉर्क टाइम्स मधून येऊ लागल्या. याशिवाय नव्या योजना आखताना पंडित यांच्याऐवजी नवा प्रमुख नेमण्याच्या शक्यतेपर्यंत सिटी ग्रुप आला. कंपनीचा काही हिस्सा विकण्याचा पर्यायही कंपनीच्या संचालक मंडळाने विचारात घेतल्याच्या चर्चा रंगायला लागल्या. सिटी ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी या शक्यता नाकारल्या. मंदीच्या काळात सिटी ग्रुपला वाचवण्यात पंडित यांचा मोलाचा वाटा होता. आणि आता एक नजर भारतीय कंपन्यांच्या घडामोडींवर. भारतातल्या सगळ्यात मोठ्या रॅनबॅक्सी या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये दाइची सांक्यो या कंपनीने 64% हिस्सा खरेदी केला. दाइची सांक्यो ही जपानमधली कंपनी आहे. या कराराचं मूल्य आहे $4,506.31 अब्ज. पण या सगळ्यावर सावट होतं ते रॅनबॅक्सीच्या अमेरिकन FDA सोबतच्या वादाचं. पण सगळ्या अडचणींवर मात करत हे डील पूर्ण झालं. नंतर ज्या कंपन्यांची चर्चा झाली त्या म्हणजे याहू आणि मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट ही इंटरनेट जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते, तर याहूची वेबसाईट सगळ्यांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेली. याच याहू कंपनीचे टेकओव्हर करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने ऑफर दिली. मायक्रोसॉफ्टने याहूला $44.6 बिलियन मध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली, पण याहूने ही ऑफर धुडकावली. असाच होऊ घातलेला एक सौदा सत्यम आणि मेटाचा.
सत्यम आणि मेटाज इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेटाज प्रॉपर्टी या कंपन्यांमधला करारही संपुष्टात आला, तो शेअर होल्डर्सच्या विरोधामुळे. IT क्षेत्रातले सत्यम कम्प्युटर्सनं मेटाज प्रॉपर्टीमध्ये अंदाजे $1.25 अब्ज आणि मेटाज इन्फ्रामध्ये 51% हिस्सा खरेदी करण्यासाठी $30 कोटी ऑफर दिली होती. पण देशी विदेशी आणि सर्वसामान्य शेअर होल्डर्सनीही विरोध केल्यामुळे सत्यमला हा करार रद्द करावा लागला. सत्यमने मेटाज खरेदी करण्याचा निर्णय बदलला खरा, पण त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये नवीन प्रश्न निर्माण झाले, ते कॉर्पोरेट गव्हर्नन्स बद्दल. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या सगळीकडे स्त्रियांचं वर्चस्व आहे. मग त्यात बँकिंग सेक्टर तरी मागे कसं राहणार? खाजगी क्षेत्रातली सगळ्यात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ICICI बँकेच्या CEO पदी चंदा कोचर यांची निवड झाली आहे. संपणारं वर्ष ICICI बँकेसाठी नवी बातमी घेऊन आलं. ICICI बँकेच्या CEO पदी चंदा कोचर यांची निवड. ICICI बँक ही देशातली सगळ्यात मोठी खासगी बँक. ICICIचं रूपांतर बँकेमध्ये 1994ला झालं, पण चंदा कोचर 1984 पासूनच ICICI सोबत होत्या. मुंबईच्या बजाज इन्स्टिट्यूटमधून त्यांनी कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंटची पदवी घेतली. बँकेच्या एकूण जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. जो इंडिया के फंडामेंटल्स हैं वो स्ट्रांग हैं और जैसे मोमेंटम वापस शुरू होगा इंडिया के लिए वो मोमेंटम सबसे पहले शुरू होगा और ICICI बैंक एकदम तैयार रहेगा उस मोमेंटम का एडवांटेज लेने के लिए भी. चंदा कोचर यांनी ICICI बँकेची वाटचाल खूप जवळून पाहिली आहे, त्यामुळे त्यांची CEO पदी झालेली निवड योग्य असल्याचं ICICI बँकेचे आताचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन KV कामत यांनी सांगितलंय. चंदा कोचर यांनी आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास जिंकलाय, तसाच बँकेच्या ग्राहकांचाही. पण मंदीच्या काळात हाच विश्वास टिकवून ठेवण्याचं उद्दिष्ट कोचर यांच्यावर आहे.